जय टू ऑल. चाणक्य फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी अभिजित पाटील. राज्यसेवा परीक्षामध्ये सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत जे काही आता आपले 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला प्रिलिम्स पार पडलेली आहे, त्या अनुषंगानं मेन्ससाठीची स्ट्रॅटेजी काय असावी याविषयी आपण चर्चा करूया. ठीक आहे. तत्पूर्वी लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये कुठेही मी म्हणजे बरेचदा क्युरिओसिटी असते विद्यार्थ्यांना की कुठेतरी मास्तर कट ऑफ बद्दल बोलला असेल, तर मित्रांनो लक्षात घ्या, कट ऑफ बद्दल या व्हिडिओमध्ये संबंधित मी कुठेही असं बोललेलो नाहीये. ठीक आहे. त्यासाठीचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवून आपल्या युट्यूब चॅनलला चाणक्यच्या अपलोड केलेला आहे, त्यातून तुम्ही अंदाज घेऊ शकता. ठीक आहे. यामध्ये प्युअरली आपण फक्त आणि फक्त मेन्सची स्ट्रॅटेजी काय असावी याविषयी चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, सुरुवात आपण करण्याच्या अगोदर हे 4 बुलेट पॉईंट्सवर आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिले की मराठी इंग्रजीचा अभ्यास कसा करायला पाहिजे. प्रामुख्यानं हा विषय मला लक्षात आला आहे की विद्यार्थ्यांना लँग्वेज पेपर करता करता जीएसचा पेपर मेंटेन होत नाही आणि मग कुठेतरी जीएसच्या पेपरमध्ये भरपूर कमी मार्क्स आल्यानं विद्यार्थी जे आहे मेन्स पर्यंतच्या स्कोर पर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे प्रामुख्यानं जीएस आणि लँग्वेजचा पेपर कसा बॅलन्स करा याविषयी आपण या व्हिडिओत बोलणार आहोत. थर्ड नंबर सध्या सर्वात जास्त हॉट टॉपिक आहे की होकॅब, ज्याला आपण जवळपास मराठी इंग्रजी दोन्हीमध्ये 30% वेटेज आहे, तर त्याला कसं बॅलन्स करायला पाहिजे. चौथा मुद्दा की रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच बद्दल मी बोलेल आणि जाताना सिलेबस डिकोडिंग आणि एकंदरीत सोर्सेस विषयी आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया जास्त वेळ न घेता. बघा, सगळ्यात पहिले तर मराठी मित्रांनो आणि इंग्रजी, बरोबर आहे, याचा अभ्यास कसा करावा मी सोर्सेसही वाटल्यास पॅरलली सांगतो. मित्रांनो, मराठीसाठी सध्या वन अँड ओनली सोर्स गीता, बायबल सर्व त्याचे आहे, ते आहे दॅट इज मोरा वाडंबे सरांचं पुस्तक. मला तरी असं वाटते की जे विद्यार्थी 45+ या विषयात घेत आहे त्यांची अति जास्त कमांड आलेली आहे मोरा वाडंबे सरांच्या पुस्तकावर. त्यामुळे तुम्ही काय स्ट्रॅटेजी ठेवावी लक्षात घ्या. मोरा वाडंबे सरांचं पुस्तक घेऊन, ठीक आहे, एखादी क्वेश्चन बँक सोबत ठेवा. आयदर लोकसेवा असेल किंवा झिरोवर असेल, मराठी कुठलीही याच्या व्यतिरिक्त असेल कोणती, तर तुम्ही काय करायला पाहिजे, टॉपिक वाचायला पाहिजे, ते क्वेश्चन सोडवायला पाहिजे, पुन्हा टॉपिक वाचायला पाहिजे. या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर मला तरी असं वाटते आरामात 1 महिन्याच्या आत विद्यार्थ्यांचा मराठीचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्टली सांगेल की सध्या जर मेन्स पर्यंत पोहोचायचं तुम्हाला किंवा शासनात ग्रुप बी आणि ग्रुप सी तून पोहोचायचं असेल तर एकमेव राजमार्ग आहे लँग्वेजचा पेपर. कारण की विद्यार्थ्यांना मला असं लक्षात आलं आहे की फार जास्त सॅच्युरेशन आलेलं आहे लँग्वेजच्या पेपरमध्ये. कारण त्याच्या मागं 3 आहे. एक तर मागच्या झालेल्या सरळ सेवा, दुसरं राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे तो एक विद्यार्थी गट हा डायरेक्टली इथे शिफ्ट झालेला आहे, त्यांच्यामुळे सुद्धा त्यांचं लँग्वेजचं सॅच्युरेशन आहे. तिसरा जो रिपीटेटिव्ह मेन्स देतो आहे तो. तर मित्रांनो, ह्या तिन्ही गटांमुळे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना कधी कधी टेन्शन येतं, पण यावेळेस आयोगानं टेन्शन नाही मागची भूमिका ठेवलेली आहे. जो कालावधी दिलाय तुम्हाला भरपूर मोठा आहे मेन्ससाठीचा, तर त्याच्यामध्ये नवीन काय जुना काय हे सगळेच सारखेच आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे मराठीचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करून तिथपर्यंत आरामात पोहोचू शकता. सध्या इतकी रेंज आपण वाढली म्हणू शकतो एक साधारणतः की 70, 75, 80 इव्हन 92 पर्यंतही आहे लँग्वेजचा, बरोबर आहे स्कोर. आपण ऐकलाय आणि मला माहितीतला माझा मित्र आहे राज्यसेवेतला. तर मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचं तात्पर्य की हा जो पेपर आहे लँग्वेजचा, त्यातल्या त्यात मराठी कॉन्क्रीट जर तुम्हाला करायचं असेल तर हा एक राजमार्ग आहे. ठीक आहे. त्या पद्धतीनं तुम्ही प्रिपरेशन करायलाच पाहिजे आणि याचा बेनिफिट येणाऱ्या सरळ सेवेमध्ये सुद्धा तुम्हाला होईलच. ठीक आहे. त्यामुळे मराठी विषयी तुम्ही अशा पद्धतीनं प्रिपरेशन करायला पाहिजे. राहिला मुद्दा इंग्रजीचा, इंग्रजी विषयी सांगेल की कुठलाही क्लास इंग्रजीचा जो काही मार्केटमध्ये चांगला अवेलेबल आहे तो करून घेऊ शकता तुम्ही. आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या सुद्धा बॅचेस आहे मराठी इंग्रजीसाठी, बरोबर आहे, ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर एक जनरल सेन्स तुमचा सर्वात जास्त मी सांगेल इंग्रजीतून जर तुमचा डेव्हलप व्हायचा असेल तर तो होणार आहे, लक्षात घ्या, PYQ वरून. मराठीचे तरी तुमचं रिपिटेशन वारंब्याचं पुन्हा वाचा, तुमचा स्कोर वाढेल. पण इंग्रजीचं स्कोर वाढण्याची भूमिका जी आहे ही कशातून येते आहे, तो टप्पा कशातून येते आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणून. त्यामुळे जे मार्केटमध्ये उपलब्ध असलेली क्वेश्चन बँक आहे मित्रांनो, प्रामुख्यानं मी वाटल्यास इथं उल्लेख करेल झिरोवर इंग्लिश, त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं वापर करून त्याच्यावर जेवढे रिपिटेशन कराल, जेवढे पारायण कराल त्या पुस्तकाचे, तेवढं मी सांगेल तुमचा इंग्रजी तुम्हाला विषय सोपा जाईल. आणि राहिला मुद्दा की सर मराठी मीडियम मधून आहे इंग्रजी मीडियम मधून आहे, हा मुद्दा राहिलेला नाहीये, कारण की वेळ भरपूर असल्यामुळे आरामात त्या गोष्टी सॅच्युरेट होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे पुन्हा सांगतो की इंग्रजीचा एकमेव स्कोर वाढवण्याचा मार्ग आहे तुमचा अगेन अँड अगेन PYQ. ठीक आहे. PYQ रूल्स.
इतक्या वेळा वाचा की ऑटोमॅटिकली रूल्स आणि PYQ एक दिवशी हा फरक नष्ट झाला पाहिजे. आणि तो तेव्हाच होईल जेव्हा त्याच्यावर जास्तीत जास्त रीडिंग होईल, जास्तीत जास्त. ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो, मराठी इंग्रजीमध्ये मी साधारण स्कोर सांगतो तुम्हाला. आरामात तुमचा स्कोर जर 80+ गेला तरच तुम्ही मेन्सला फायनल पोस्ट घेऊ शकता. मी डायरेक्ट स्ट्रेट सांगेन. एखाद्याला वाटेल सर आता जर घेतला स्कोर माझा 50-60 हे काही येईल, घाबरायची गरज नाही. वेळ आहे तुमच्याकडे उपलब्ध, तुम्हाला मार्ग आहे भरपूर. आरामात ऑनलाईन स्ट्रॅटेजी सगळे सांगताय आणि मी सुद्धा वेळोवेळी आहेच. बरोबर आहे. आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा चाणक्यच्या सगळी टीम तुमच्या मदतीला आहे. तर तुम्ही आरामात हा स्कोर अचीव करू शकता. मी तर कधी कधी असं वाटते की 80 सुद्धा कमी झाला. बरोबर आहे. त्यामुळं मला तरी असं वाटते की तुम्ही हा अचिवेबल स्कोर आहे आणि तो तुम्ही करायलाच पाहिजे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही करा. ठीक आहे. पहिला मुद्द्याविषयी आपण बोललो मित्रांनो की मराठी इंग्रजीचा अभ्यास कसा करावा. दुसरा मुद्दा आता लँग्वेजचा पेपर आणि GSचा पेपर याचा बॅलन्स कसा करावा. कारण की काय लक्षात आलंय, लक्षात घ्या. एकंदरीत मी सुद्धा एकेकाळी परीक्षार्थी होतो. बरोबर आहे. तर इथे लक्षात घ्या, म्हणजे मी फार काही जुना नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. आत्ताच जस्ट माझी निवड झालेली आहे आणि प्रिपरेशन मध्ये अजूनही मी आहेच. ठीक आहे. सो बेसिकली मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचं तात्पर्य GS आणि हा जो पेपर आहे आपला लँग्वेजचा, तो बॅलन्स होत नाही विद्यार्थ्यांकडून. म्हणजे मागच्या 2 मेन्स मधून कंबाईनच्या मला असं लक्षात आलंय की विद्यार्थी मग एके वेळेस एक्स्ट्रीम करतात लँग्वेज, मग तिथे त्यांचा 80-84 होऊन जातो, पण डिरेक्टली मग GSचा स्कोर हा डायरेक्टली 50-55 डाऊन होऊन तुम्ही कट ऑफच्या बाहेर पडता. त्याच्यामुळे या होल प्रिपरेशन मध्ये, या संपूर्ण जर्नीमध्ये GS आणि लँग्वेजचा पेपर तुम्ही संतुलन ठेवावं. कारण की होते काय, GS हे फार जास्त आपण केलेलं असते मागच्या वर्षापासून. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटते, तिथं कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स किंवा नाही घेऊन जाण्याची भूमिका, म्हणजे किंवा आपण त्याला अंडर एस्टिमेट करतो की झालंच आहे GS. बरोबर आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर पेपर बघितले बरोबर, तर प्रिलिम्सचा GSचा पेपर आणि मेन्सचा GSचा पेपर हा बराचसा डिफरन्स तुम्हाला दिसून येईल. वाटल्यास तुम्ही आजच कम्पेअर करा. त्याच्यामुळे लक्षात घ्या, GSला अंडर एस्टिमेट करू नका. बरोबर आहे. GSला तुम्हाला तुमचा स्कोर बॅलन्स करून लँग्वेजमध्ये हाईक घ्यावं लागेल, तेव्हा तुम्ही मेन्सच्या पोस्टपर्यंत पोहोचाल. मग कसं हे करावं, तर मित्रांनो लक्षात घ्या, GS आणि लँग्वेजला बॅलन्स करण्याच्या नादात, बरोबर आहे, किंवा लँग्वेजला एक्स्ट्रीम महत्व देतो आपण किंवा GSला एक्स्ट्रीम महत्व देतो, तर असं जमणार नाही. तर एकंदरीत लक्षात घ्या, 10-12 तासाचा आरामात अभ्यास तुम्ही करू शकता जर तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करणारे असाल तर. आणि कोणी जर याच्यामध्ये गृहिणी असेल किंवा मग पार्ट टाइम जॉब करणार असेल किंवा इतर परिस्थिती असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचा जो कोणता उपलब्ध वेळ आहे तो चांगल्या पद्धतीने वापरा. मग कॉम्पिटिशन राहणार नाही. तुम्ही 6 तासही अभ्यास केला चालेल, तुलनेला 12 तासापेक्षा तुमची क्वालिटी जो आहे तुमचा टाइम असला पाहिजे. बरोबर. आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, GS आणि लँग्वेजमध्ये किती वेळ द्यावा, तर मला तरी असं वाटते की जवळपास 40% वेळ तुम्ही GSला देऊ शकता, 60% वेळ तुम्ही इथून लँग्वेजला द्यायला पाहिजे. बरोबर आहे. तशा पद्धतीनं ते बॅलन्स होणार आहे. मग राहिला मुद्दा की सर सायन्स टेक, बरोबर आहे, किंवा रिमोट सेन्सिंग किंवा IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा लॉ 3 मार्क्सचे आहे फक्त. बरोबर आहे. तर तुम्ही आत्तापासूनच त्याला सोबत ठेवा फ्लोमध्ये. तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझा लँग्वेज संपल्यानंतर मी ते चालू करतो. नाही, तर अदर लॉ जर तुम्ही आत्तापासूनच घेतले, 2च लॉ आहे. बरोबर. राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू सर्व्हिस. तर तुम्हाला हे दोन्ही लॉ जर ह्या होल प्रिपरेशन 150 दिवसामध्ये तुम्ही वारंवार वाचले, मला तरी वाटते सबक्लॉज का एखादा कायदाच तुम्ही लिहून घ्याल. बरोबर आहे. सो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य की कुठेही आत्तापासून लँग्वेज करतो मग GS नंतर करेल, किंवा मग GS करून घेतो प्रिलिम्सला झालाच आहे, GS लँग्वेज नंतर चालू करेल, असं नाही. आपल्याला ड्युअल अप्रोच ठेवायचा आहे आणि प्रामुख्यानं बॅलन्स करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. असं नाही की लँग्वेज करता करता एक वेळ असं येईल की संविधान आपण विसरू. बरोबर आहे. किंवा मग होकॅप करता करता इकॉनॉमिक्सच आपल्या इथं चाललं जाईल, असं करायचं नाहीये. बॅलन्स करा. या संपूर्ण प्रिपरेशन मध्ये 2-3 तास तरी दिवसातले GS साठी राखीव ठेवा, बाकी वेळ तुम्ही लँग्वेजला देऊ शकता. ठीक आहे. अशा पद्धतीनं जर मित्रांनो बॅलन्स केला तर तुम्हाला स्कोर बॅलन्स करेल, आणि स्कोर जर बॅलन्स झाला तर तुम्हाला पोस्ट बॅलन्स करेल. ठीक आहे. त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. या संपूर्ण दिवसामध्ये आता जे काही दिवस आपल्याकडे शिल्लक आहे, एकंदरीत जर आपण गृहीत धरलं तर 120 दिवस आहे. तर 120 दिवसापैकी तुम्ही बरोबर ते GS आणि लँग्वेजचं गणित जुळवा आणि त्याला बॅलन्स करा. नेक्स्ट मित्रांनो, पुढचा मुद्दा आता व्होकॅब्युलरीचं प्रिपरेशन कसं करावं. व्होकॅब्युलरी, बरोबर आहे. आता इथे मित्रांनो लक्षात घ्या, व्होकॅब्युलरीचं प्रिपरेशन कसं करावं, किंवा व्होकॅब चालू असते. बरोबर आहे. आता मित्रांनो काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिले तर मी सोर्सेस बद्दल बोलतो, मराठी किंवा इंग्रजी. बरोबर आहे. आता इथे लक्षात घ्या, मराठीचं व्होकॅब प्रिपरेशन करताना ह्या दोन्ही बाबतीत सगळ्यात पहिले तर सर्वात महत्वाचे काय, आपले PYQ
प्रिव्हियस इयर क्वेश्चन. जी कोणती क्वेश्चन बँक तुमच्याजवळ आज उपलब्ध आहे किंवा नसेल तर आजच घ्या, बरोबर आहे. लगेच PYQ ला सुरुवात करा. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की 3-4 रीडिंग झालेल्या आहे PYQ वर, मग त्याच्यानंतर तुम्ही अदर सोर्सेसवर स्विच होऊ शकता. कशासाठी? होकॅपसाठी. कारण की मित्रांनो, मला तरी खात्री आहे की जर आपण एकंदरीत सध्याचं वेटेज घेतलं तर मिनिमम सांगत आहे मी, किती मिनिमम आहे? 15-15 मराठी इंग्रजी. तर 15 पैकी नथिंग बट मित्रांनो, मी तुम्हाला आरामात सांगतो 8-9 किंवा कधी कधी 10 क्वेश्चन सुद्धा, बरोबर आहे. मागच्या तर ग्रुप सीच्या पेपरला 12-13 क्वेश्चन PYQ होते. त्याच्यामुळे अशा वेळेस आपल्याला PYQ वर भिस्त असेल आपली, होक्यामध्ये जर स्कोर असेल तर PYQ वर अति जास्त कमांड पाहिजे. ती कुठून आणावी? तर पुन्हा 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 PYQचं वाचन करा. ठीक आहे. तुलनेनं मला असं लक्षात आलं की मराठी आपली मातृभाषा असल्यामुळं तिथे आपल्याला जास्त काही त्रास जात नाही. जास्त एफर्ट्स कुठे लागतात आपल्याला? इंग्रजीच्या होकॅबमध्ये. तर इंग्रजीच्या होकॅबसाठी मी सांगेल की ग्रुप डिस्कशनचा तुम्ही वापर करू शकता. फक्त ते ग्रुप डिस्कशन लिमिटेड पिरियडसाठी असावं आणि टू द पॉइंट असावं. नाहीतर मग बसला हा स्टोरी सांगत, ते सांगते ते स्टोरी, तो सांगते तो स्टोरी, बरोबर आहे, असं व्हायता कामा नाही. तर एकदम अर्धा पाऊण तास एक साधारणतः तुम्ही इंग्रजीचं किंवा मराठीचं सुद्धा होकॅबला वेळ देऊ शकता. मला असं वाटते ती बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे. मी जेव्हा पुण्यात प्रिपरेशनमध्ये होतो किंवा मला एकंदरीत असं वाटते स्वअनुभवातून की ग्रुप डिस्कशन हे होकॅबसाठी फायदेशीर ठरते. कारण की ड्युअल मोडनं आपल्या जास्त लक्षात राहते, ऑडिओ आणि व्हिडिओ. ठीक आहे. तर पहिला मुद्दा, होकॅबसाठी तुम्ही स्वतः वाचन करून, बरोबर आहे, किंवा ग्रुप डिस्कशन करून त्या मार्गाने प्रिपेअर करा. पहिले तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं मित्रांनो? PYQ वर फोकस करायचा आहे, बरोबर आहे. त्यानंतर मराठीसाठीचं शब्दधन जे आहे मराठीचं वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये येते, ते तुम्ही प्रिपेअर करू शकता. प्रिपेअर करताना काळजी काय घ्यायची आहे लक्षात घ्या. मराठी तुम्ही एकदा करत आहात तर जे शब्द तुम्हाला कठीण वाटते तिथे स्टार करा. नेक्स्ट रिडिंगला फक्त स्टार जे की तुम्ही केलेले आहे शब्द तेच पुन्हा वाचता आले पाहिजे. नाही तर काय होईल की पहिल्या वेळेसही रिडिंगला 20 दिवस, दुसऱ्यांदाही 20 दिवस, असं होता कामा नाही. पहिल्यांदा 20 दिवस, दुसऱ्यांदा 10 दिवस, तिसऱ्यांदा 5 दिवस, नंतर 2, नंतर शेवटी 1 दिवस, अशी तुमची सायकल गेली पाहिजे होकॅबसाठी. हे कशासाठी आहे? मराठीचं. मग इंग्रजीसाठी सर, तर इंग्रजीसाठी सगळ्यात महत्त्वाचे आपल्या हक्काचे मार्क्स पहिले गोळा करा. कशातून? PYQ मधून. मग जे कोणती क्वेश्चन बँक अवेलेबल आहे, कोणतीही असो, त्याच्यातून तुम्ही पहिले PYQ चांगले करा. पहिले स्वतः करा, नंतर त्याच्यावर ग्रुप डिस्कशन घ्या, पुन्हा स्वतः करा, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. ऑटोमॅटिकली तुमची कमांड येऊन जाईल. एक वेळ अशी येईल की होकॅब तुम्हाला आरामात मार्क्स देऊन जातील. कशाचे? PYQचे. मग सर PYQचंच आहे का? फक्त नाही. तर 15 पैकी साधारणतः 9-10 मार्क्स येतात PYQतून. 4-5 मार्क सर कुठून करायचे? तर सध्या मार्केटमध्ये जे काही उपलब्ध होकॅबलरीचे आहे, ऑप्शन सांगतो वाटल्यास मी तुम्हाला. कायझेन बुक आहे एक, नंतर SP बक्षी पुस्तक आहे, नंतर पॅलन सुरी आहे होकॅब, किंवा मग काही क्लासेसनं या तिन्हीतून एकच कंपायलेशन दिलेलं आहे, एक PDF आहे, मार्केटमध्ये घुमते आहे, बरोबर आहे. तर तुम्ही हे सगळं करू शकता. तर हे केव्हा कराल? पण हक्काचे पहिले मार्क्स घेतल्यानंतर. म्हणजे पहिले PYQ अति जास्त कमांड आणा, त्याच्यानंतर याच्या मागे तुम्ही धावू शकता वेळ असेल तर. नाही तर अन्यथा फक्त एवढे जरी केले तर मला तरी असं वाटते की आरामात तुम्ही मेन्सला पोहोचू शकता, म्हणजे मेन्सला क्रॉस करू शकता. ठीक आहे. सो बेसिकली मित्रांनो लक्षात घ्या होकॅबचं प्रिपरेशन कसं करावं. तर लक्षात घ्या, होकॅब हा सब्जेक्ट पूर्ण ग्रामर होऊ देतो, पूर्ण GS होऊ देतो, नंतर चालू करतो असं नाही. अगदी तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच होकॅबला सुरुवात करा. कसं करायचं प्रिपरेशन लक्षात घ्या. ग्रुप घ्या आयदर, किंवा स्वतःला कमिटमेंट द्या. रोजचे 5-10 शब्द घ्या. म्हणजे जसं उदाहरणार्थ आता इंग्रजीमध्ये इडियम्स अँड फ्रेजेसला सर्वात जास्त वेटेज आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहे. काय करायचं? 5-5 असे 25-30 शब्द रोज करायचे, स्वतः करायचे. मग नंतर ग्रुपसोबत डिस्कस करायचे. यानं काय होईल की ऑटोमॅटिकली रोजचे 30 दिवस जरी तुम्ही गेला तर विचार करा 15-45, बरोबर आहे. म्हणजे आरामात 5000च्या पर्यंत तुमच्या होक्याब होतात 150 दिवसात, बरोबर आहे. आणि याच्यावर पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायची आहे तुम्हाला. तर मला तरी असं वाटते की आरामात तुम्ही तिथं 100% पोस्टला क्वालिफाय व्हाल. दुसरं, मराठीसाठी तेच गोष्टी करा. सगळ्यात पहिले वाक्प्रचार व म्हणी जास्त वेटेज आहे, त्यानंतर मग समानार्थी, विरुद्धार्थी, नंतर एका शब्दामध्ये अनेक शब्द. तर हे तुम्ही करू शकता. रोजचे पुन्हा तेच 25-30 शब्द करा. हे थेंबे थेंबे तळे साचे. लक्षात घ्या, होकॅबचा रिझल्ट डायरेक्ट कन्वर्ट होत नाही. होकॅब एका लेवलवर लक्षात घ्या. जसं शुद्ध शब्द मराठीतला टॉपिक आहे किंवा इंग्रजीतला स्पेलिंगचा टॉपिक आहे, हा होकॅबमध्ये येतो मित्रांनो. पण याचं वेटेज वाढलेलं आहे, सफिक्स आणि प्रिफिक्सचं वेटेज वाढलेलं आहे. इथे जर तुम्हाला स्कोर पाहिजे असेल ना, तर एफर्ट शिवाय दुसरा पर्यायच नाहीये. त्याच्यामुळे काय करावं लागेल? तुम्हाला बसावं लागेल आणि व्यवस्थित एकदम शाळेतल्या विद्यार्थ्यासारखं प्रामाणिकपणे एफर्ट्स घेऊन मेहनत द्यावी लागेल आणि 100% तुम्ही 100% होकॅबमध्ये स्कोर करू शकता. ठीक आहे. तर हे झाली आपलं एकंदरीत होकॅबचं प्रिपरेशन. रोजचं थेंबे थेंबे तळे साचे या तत्वावर करा.
ठीक आहे. नंतर पुढचा मुद्दा मित्रांनो, या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया की रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच बद्दल तर आपण बोललोच आहे. आता नेक्स्ट सिलेबस डिकोडिंग एकंदरीत बोलूया. ठीक आहे. हे नवीन विद्यार्थी या जुने विद्यार्थी त्यांना हे तर माहितच आहे युजली, पण तुम्ही एक मी साधारण वेटेज सांगतो मागच्या पेपरचं काय होतं. तर मित्रांनो बघा, एकंदरीत तुम्हाला लक्षात येते की 50-50 मार्क्सचा तुमचा मराठी इंग्रजी आहे. कालावधी तुमचा 1 तास आहे, म्हणजे 0.36 सेकंदमध्ये. आणि चॅलेंज तिथेच आहे खरं, की मराठी लवकरात लवकर आटपून इंग्रजी आरामात सोडून व्यवस्थित टिंब करून, आता 5वा टिंब वाढवला आयोगानं, बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे त्याची काळजी तुम्हाला आता घ्यावी लागेल. मला वाटते तो GR मार्च किंवा एप्रिल 26 पासून लागू होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा तुमची त्यानंतर असल्यामुळं तुम्हाला आता ते लागू होईल, बरोबर. सो बेसिकली हा पहिला विषय. दुसरा बुद्धिमत्ता GSचा पेपर तुमचा असेल 100चा, आणि तुमचा हे कम्युलेटिव्ह मार्किंग या दोघांच्या आधारावर कट ऑफ ठरेल. ठीक आहे. आता मित्रांनो, एकंदरीत जर सिलेबस बघितला आपला, तर बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार. एकंदरीत इथेपर्यंत याचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतारावरील प्रश्नाचे उत्तर. म्हणजे हा विषय लँग्वेजच्या पेपर विषयी मी पुन्हा एकदा स्ट्रॅटेजी सेशन घेईल, त्याच्यामध्ये विशेषत्वानं आपण कॉम्प्रिहेन्शन बद्दल बोलूया. ठीक आहे. सध्या लक्षात घ्या, हा मराठीचा इंग्रजीचा सिलेबस सेम आहे. मराठीचा ट्रान्सलेशन केलं तर चालेल, बरोबर आहे. कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. ठीक आहे. तर एकंदरीत 50-50 5-5 मार्क्सला एक मराठी कंपल्सरी, एक 5 मार्काला इंग्रजी कंपल्सरी पॅसेज असतो. जवळपास 15 मार्क्सला व्होकॅब आहे, आणि जवळपास उर्वरित 25-30 मार्काचं काय ग्रामर असतं. तर याचं प्रिपरेशन आत्तापासूनच सुरुवात करा आणि पॅरलली करा. दुसरा मुद्दा मित्रांनो, आता इथे वेटेज नुसार जर गेलो तर एकंदरीत मॅथ्स आणि रिझनिंगला किती मार्काचा वेटेज आहे? 22 मार्काचा. जवळपास 12 मार्काचा बुद्धिमत्ता आहे, आणि अंकगणित आहे तुमचा 10 मार्काचा. चालू घडामोडी पुन्हा विषय 10 मार्क्सला. आणि हे जे 2 लॉ आहे ह्याच्यावर किती क्वेश्चन असतात मित्रांनो? 3. हे 3 पैकी 3च भेटले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 120व्या दिवशी जे आहे, बरोबर आहे, टोटल तुमचे पूर्ण कायदे तुम्ही लिहून काढले पाहिजे. एवढं प्रिपरेशन एकदम टू द पॉइंट पाहिजे त्याच्यावर. ठीक आहे. नेक्स्ट मित्रांनो, पुढे जर आपण गेलो तर बघा, एकंदरीत 15 मार्क्ससाठी तुम्हाला पॉलिटी असतो. हा इथे तुम्हाला मार्क्स देऊन जातो, आणि तुम्ही इथे मार्क्स घेता आणि घ्यायला पाहिजे. पुढे इतिहास 10 मार्क्स, भूगोल 10 मार्क्स असतो. आता हा जो सेक्शन आहे, पर्यावरण, सामान्य विज्ञान आणि याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो. एकंदरीत मित्रांनो, हा लक्षात घ्या, हा टोटल किती मार्क्सचा असतो? तसा 20 मार्क्सचा असतो. त्याच्यामध्ये मग 5 मार्काचं किंवा कधी कधी 4 मार्काचं IT, 4 मार्काचं रिमोट सेन्सिंग. ठीक आहे. नंतर पुन्हा टेक्नॉलॉजी असते त्याच्यामध्ये आणखी, आणि त्यामध्ये पुन्हा सायन्स असतो. जे आपलं फक्त इथे विशेष लक्ष द्या, प्रिलिम्स साठीचं सायन्स आणि मेन्स साठीचा सायन्समध्ये फरक आहे. तुम्ही बघून घ्या. फरक म्हणजे अभ्यास सिलेबस सेमच आहे, पण लेवल ऑफ प्रिपरेशन वेगळी आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तेच प्रिलिम्सच्या सायन्सवर जातो तसं जमणार नाही. तुम्हाला वेगळं प्रिपरेशन करावं लागेल. ठीक आहे. आणि नंतर शेवटी 10 मार्क्सचा असतो आपला इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तर एकंदरीत मित्रांनो, हे झालं वेटेज. सोर्सेस बद्दल जर सांगायचं झालं तर ऑलरेडी GSचे जे सोर्सेस तुम्ही प्रिलिम्सला वापरले आहेत तेच तुम्ही वापरू शकता. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये रिमोट सेन्सिंगसाठी जे आहे, प्रमोद चौगुले सरांची नोट्स आहे अवेलेबल, आयदर ऑप्शन आहे, किंवा मग भस्के सरांचं स्वतःचं पुस्तक आहे रिमोट सेन्सिंगचं. IT साठी मी लवकरच एक सोर्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आला लॉचा, तर लॉसाठीचे 2 PDF तुम्हाला ओरिजिनल लॉचे किंवा कुठल्याही पब्लिकेशनच्या पुस्तकातून तुम्ही सेपरेट 2 लॉ प्रिपेअर करू शकता. त्यामुळे सोर्सेसचा एवढा काही मोठा इश्यू नाहीये. पण माझं म्हणणं एकच आहे की शेवटी मी तुम्हाला एकच सांगेल या व्हिडिओच्या, की मेन्सच्या स्ट्रॅटेजीच्या अनुषंगानं लँग्वेज आणि GS पेपर बॅलन्स करा. लँग्वेजमध्ये व्होकॅब्युलरीला न्याय द्या. कॉम्प्रिहेन्शन सुद्धा तुम्ही पेपरचं प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि हे सगळं बॅलन्स करता करता कुठेतरी मग रिमोट सेन्सिंग, IT, लॉ हा जो 20 मार्काचा डायनॅमिक टॉपिक आहे त्याला सोबत घेऊन जा. ऑटोमॅटिक तुम्ही मेन्सला एक चांगल्या रिस्पेक्टेड स्कोरवर पोहोचाल, आणि तुम्ही फायनल तुमच्या पोस्टसाठी क्वालिफाय व्हाल. ठीक आहे. तर मित्रांनो, ही झाली एकंदरीत मेन्सच्या अनुषंगानं स्ट्रॅटेजी. ठीक आहे. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही जे आहे आपल्या चाणक्य फाउंडेशनच्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क साधा. मी त्याविषयी पुढे जे आणखी एका व्हिडिओमध्ये चर्चा करेलच. आणि पुन्हा त्या अनुषंगानं सांगताय की लवकरच आपली मेंटरशिप बॅच सुद्धा जे आहे मेन्ससाठीची सुरू होते आहे. एक साधारणतः असं आपण गृहीत धरू की 5 फेब्रुवारी हे एक्सपेक्टेड आहे, कारण की तिथून जवळपास आपल्याला मला वाटते 100 दिवस असतात आपल्या परीक्षेला राहतात राज्य मेन्ससाठीच्या. म्हणून मग आपण साधारणतः 5 फेब्रुवारीपासून मेंटरशिप बॅच, त्याच्यामध्ये टार्गेट दिले जातील, रोज तुम्हाला प्रिपरेशनची लेवल सांगितल्या जाईल, आणि माझ्या पद्धतीनं जे आहे, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्हाला सगळं मार्गदर्शन केल्या जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इथे मी थांबतो. एकंदरीत आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये, ठीक आहे,
की कशा पद्धतीने नेमकं डील करायला पाहिजे मेन्सला याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही जर फॉलो केलं तर 100% तुम्ही पोस्टसाठी क्वालिफाय असाल. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.